चला आज आपण बनवणार आहे आलू पालक सुकी भाजी बनवणार आहे। आपली कढई आपण गरम करत ठेवली आहे आणि आपण थोडं तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये। ओके, थोडी गरम होऊ दे कढई। कढई थोडी गरम झालेली आता तेल चांगलं आता आपण त्याच्यामध्ये टाकणार फर्स्ट पहिला जिरा। आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मिरची, आणि लगेचच लसूण। थोडं मीडियम फ्लेम करूया कारण ते खाली लागली नाही पाहिजे मिरची आणि लसूण। आता आपण टाकणार आहोत ऑनियन, कांदा। एकदम बारीक चॉप केलेला कांदा टाकतो आपण। हलवून घेऊया, थोडा लालसर होईपर्यंत आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत। फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे। आपण थोडे थोडे मसाले ऍड करून घेऊ याच्यामध्ये। एकदम स्लो याच्या गॅस स्लो मध्ये अर्धा चम्मच गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चम्मच लाल तिखट, वेळ लागतो आपल्याला। ओके, आणि अर्धा चम्मच कोरिएंडर धना पावडर। थोडं मिक्स करून घेऊया। थोडीशी हळदी, त्याच्यामध्ये लगेच आपण ऍड करणार आहोत स्वादानुसार नमक। मसाले खाली लागले नाही पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत पाणी। थोडं एकत्रित होऊ दे, आपण असं हलवत राहायचं त्याला। बघू शकता आपल्या मसाले चांगले परतले गेलेले आहेत कारण की वरती हे ऑइल वरती आलेलं आहे, तेल वर आलेलं आहे। त्याच्यामुळे आपले मसाले चांगले परतले गेलेले आहेत किंवा मिक्स झालेले आहेत सगळे। आता आपण याच्यामध्ये ऍड करूया पोटॅटो, बटाटे। हे चांगले मिक्स करून घेऊया आपण मसाल्यामध्ये। 2 मिनिटं याला चांगलं परतून घेऊया आणि आता 2 मिनिटं वाफेवरती शिजवूया आपण थोडे। हे बघा मस्त पाणी सुटलंय। बरोबर आपण लगेच ऍड करूया याच्यामध्ये ग्रीन पीस। हलवूया आणि पुन्हा त्यांना शिजण्यासाठी 2 मिनिटं पुन्हा वाफवूया। त्यावेळेला आपण याच्यावरती टाकूया पाणी, खाली लागलं नाही पाहिजे।
म्हणजे भाजी लागू नये म्हणून आपण वरती पाणी टाकायचं. असं एक 2-2 मिनिटांनी हलवून आपल्याला मिक्स करायला लागणार आहे, कारण काय बटाटा शिजला पाहिजे. ग्रीन पीस काय लवकर शिजतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. थोडं शिजलं पाहिजे. चला 2 मिनिटं अजून करूया, त्यानंतर आपण पुढचा प्रोसेस करूया. आपण ओपन करून बघूया. तर मेन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की पोटॅटो आपला बरोबर शिजला आहे की नाही. त्यासाठी आपण वाव एकदम चांगला शिजलेला आहे. थोडासा अजून, पण त्यापूर्वी आपण मिक्स करणार आहे याच्यामध्ये पालक. माझ्यामध्ये बसलंय बघा. वर खाली करून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायला. पालेभाज्या आहेत ना, किती दिसायला जास्त असतात, पण त्यानी एकदा पाणी सोडलं ना की त्या एकदम थोड्याशा होऊन जातात एवढ्याशा. मेथी बघा, आपण 2-2 जुड्या घेतो, 3-3 जुड्या घेतो. बनवायला गेलं की 2 वाट्या बनते फक्त. बघा पालक आपण भरली होती कढई आपली, पुन्हा खाली झाली पूर्ण. तर आपण बाकीचा राहिलेला पण टाकून घेऊया. आपण काय आपण परत त्याला पण वर खाली करून घेऊया. त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण पोटॅटो आपला शिजलेला आहे. बटाटा शिजलेला आहे. पालक काय आपला 2 मिनिटांमध्ये एकदा झाकून ठेवलं की शिजला. थोडासा फ्लेम आपण हाय केलाय, एकदा आपण झाकून ठेवूया. मीडियम फ्लेम. आपला पालकही शिजलेला आहे, तर यामध्ये पाणी कमी करूया आपण. भाजी झालेली आहे आपली. आता आपण स्टफिंग प्लेटमध्ये काढूया. भाजी रेडी झालेली आहे, आपण आता सर्व करण्यासाठी ठेवलेली आहे आपण. सो फायनली आपण त्याच्यावर टाकणार आहोत कॉरिएंडर. थँक्यू.